हर हर महादेव मित्रांनो. तर आज आहे तो पावन दिवस ज्या दिवशी विश्वातलं पहिलं प्रेमविवाह झालं होतं. म्हणजेच आज आहे महाशिवरात्री. तर बघा, महाशिवरात्री आहे म्हणून मी आज पांढरा ड्रेस वेअर केला आहे आणि आपण 5 मिनिटात तयार होऊन जाणार आहोत मंदिराकडे. तर बघा, हा माझा फायनल लुक आहे. कशी दिसते मी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर जाता जाता वाटेमध्ये लागलं दत्तात्रय मंदिर. हे बघू शकता तुम्ही, मंदिर किती छान आहे. तर तिथं पाया वगैरे पडून प्रार्थना करून आम्ही चाललो होतो शिव मंदिराकडे. शिव मंदिराकडे जाता जाताच लागले वाटेमध्ये शमशानभूमी. तर असं म्हणतात की लोक शमशानभूमीच्या तिथून जाणं काही चांगलं नसते, पण मला शमशानभूमीचं असं काही नाही वाटत. कारण मला वाटते की हेच पवित्र स्थान आहे जिथे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होतं. तर आम्ही आलो त्या बघा मंदिरामध्ये. तर किती गर्दी आहे आज, तुम्ही बघू शकता. तर आम्ही इथून घेतलं पूजेचं सामान वगैरे आणि दर्शनासाठी थांबलो लाईनमध्ये. लाईन खूपच मोठी होती, जवळपास अर्धा पाऊण तास लागला आम्हाला दर्शनासाठी. लाईनमध्ये खूप सारे माणसं, स्त्रिया, लेकरं सगळेच आले होते. आज मंदिरामध्ये खूप गर्दी होती. तर हे बघा, इथं मी आले, अभिषेक करणार आहे आता. पंचामृत अभिषेक, जलाभिषेक करून वर्णन मुद्रा मी करते. तर तुम्हाला बघू शकता. तर वर्णन मुद्रा ही कोणाकोणाला माहिती आहे आणि कशी करतात सांगा. मला जमली का नाही ते पण तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा मित्रांनो, मी वर्णन मुद्रा करत आहे. पहिले 2 वेळा हात क्रॉस करून ठेवायची. नंतर आपली सर्वात छोटी उंगली असते ना, तिला असं 3 वेळा करून 3 वेळा जमिनीवरती ठेवायचं. नंतर टाळी वाजवून, नंतर डोळ्यांवरती हात फिरून, मग गोल हात आपल्या डोक्यावरती फिरून मनात जी इच्छा आहे ती मागायचं. शंकर भगवान नक्कीच ती पूर्ण करेल. ते बघा लहान मुलगी मला कशी बघते. तिथून आम्ही आलो, दर्शन वगैरे घेतलं सगळ्या देवांचं. शांती मनाला भेटावी म्हणून 5 मिनटं मंदिरातच बसलो. नंतर आम्ही गेलो महाकालच्या मंदिरमध्ये. तर महाकालच्या मंदिरामध्ये कोणीच नव्हतं. शिव मंदिरात तर इतकी गर्दी आणि महाकालच्या मंदिरात काहीच गर्दी नव्हती. तिथं पाया वगैरे पडले, दर्शन केले आणि आम्ही आलो आता घरी. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. कसा वाटला ते नक्की सांगा.